एसटीच्या वतीने 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत राबवण्यात येत असलेल्या प्रवासी वाढवा अभियानाची ऐच्छिक तैसी करण्याचा विडा काही एसटी वाहनचालकांनी उचलला आहे की काय याचा प्रत्यय कोल्हार बसस्थानकात एसटी बसची प्रतीक्षा करणारे प्रवासी नित्यानं घेत आहेत. कारण सायंकाळी 6च्या आत स्थानकाच्या बाहेर एसटी बस उभ्या करून एसटीच्या प्रवासी वाढवा अभियानाची हे चालक एक प्रकारची थट्टा करत असल्याचं चित्र दिसून येतंय. त्यामुळे हे अभियान बासनात गुंडाळून खासगी प्रवासी वाहतुकीला चालना देण्यासाठी आहे की काय असा प्रश्न प्रवाशांना पडलाय. 1 कोटी रुपये खर्चून बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर कोल्हार भगवतीपूर येथे नव्याने बांधण्यात आलेले बसस्थानक काही त्रुटीमुळे सुरुवातीपासूनच चर्चेमध्ये होते. सुरुवातीला या बसस्थानकात प्रवासी येत नव्हते तर ते रस्त्यावर उभं राहून बसची वाट पाहत होते. मात्र आता प्रवासी बसस्थानकात येऊन बसतात तर काही बस चालक बसस्थानकामध्ये बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांचा विचार न करताच बाहेरूनच निघून जातानाचं चित्र दिवसभरात अनेक वेळा नजरेस पडतं. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय आणि नाईलाजास्तव प्रवाशांच्या सेवेसाठी असणाऱ्या बसऐवजी खासगी वाहनाने ते प्रवास करत आहेत. या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून या मनमानी बसचालकांना संबंधितांनी बसस्थानकामध्ये बस नेण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी प्रवासी आणि कोल्हार भगवतीपूरच्या नागरिकांकडून होत आहे. सगळ्या गाड्या स्टँड मध्ये झाल्या पाहिजे. बरोबर, सकाळी संध्याकाळी हे रोडवर उभे राहतात, प्रवाशांचे हाल होतात, त्यांना कळत नाही. दुसऱ्या गाडीहून एखादा उडून जातो माणूस, त्याचा तपास लागत नाही. ही बस आलेली काही कळत नाही आम्हाला, कोणती बस कुठं आली. ते उभे काही थांबतात, काही निघून जातात ते बस स्टँडमधून, काही रोडवरच उभे राहतात. हे आमचं म्हणणं आहे ग्रामस्थांच्या वतीनं, कोल्हार भगवतीपूर या गावाच्या वतीनं सगळ्या बस आहे ना संध्याकाळच्या, दुपारच्या, सकाळच्या सगळ्या आतमध्ये आल्या पाहिजे, बस स्टँडमध्ये आल्या पाहिजे. एवढीच माझी फक्त. न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, एस9 मीडिया, कोल्हार.